श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये 21 मार्च ते 10 एप्रिल या कालावधीमध्ये 21 दिवसाची किंवा ज्यांना 11 दिवसाची सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची, तर ती आपण सेवा कोणती करू शकतो या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। 10 एप्रिल रोजी प्रकट दिन आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा। तर या प्रकट दिनापर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची 21 दिवसाची किंवा 11 दिवसाची सेवा करायची आहे। स्वामी महाराजांना आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे। आपल्या ज्या इच्छा आहेत, अपेक्षा आहेत त्या त्यांच्याकडून आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या आहेत। यासाठी आपल्याला त्यांची सेवा करायची आहे। ही सेवा आपण संकल्पयुक्तही करू शकतो, अनुष्ठान करून, किंवा ज्यांना संकल्पयुक्त करणं शक्य नाही, कारण आधीमध्ये जर तुम्हाला सेवा करणं शक्य नाही झालं तर तुम्ही बिना संकल्प करताही ही सेवा करू शकता। कारण महिलांना काही प्रॉब्लेम, मासिक धर्म हे प्रॉब्लेम येऊ शकतात, त्यामुळे तुम्ही हे संकल्पयुक्त जर नाही तुम्हाला करणं शक्य होणार नसेल तर त्यांनीही जरी आपण बिना संकल्पयुक्त जरी करायची म्हटली तर ती कशा पद्धतीने करावी या संदर्भात सर्व काही माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पहा, स्किप न करता, जेणेकरून तुम्हाला सर्व काही व्यवस्थित माहिती आहे ते मिळेल। तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा। श्री स्वामी समर्थ महाराजांचे सारा अमृत हे एकूण 21 अध्यायाचं असं हा आपला स्वामी समर्थ महाराजांचा ग्रंथ आहे। हा आपल्याला माहीतच आहे। यामध्ये 21च अध्याय आहेत। स्वामी चरित्र सारामृत म्हणजे साक्षात अमृतच आहे। स्वामी महाराजांची सर्वात उच्च कोटीची सेवा म्हटलं म्हणजे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचं हे जे सारामृत जे ग्रंथ आहे त्याचं पठण करणे ही सेवा होय। काही जण ही सेवा नित्यसेवाही करत असतील किंवा काही जण करतही नसतील, तर त्यांनी ह्या कमीत कमी या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये तरी ही सेवा करावी, जेणेकरून आपल्या ज्या इच्छा आहेत, अपेक्षा आहेत त्या सर्व काही पूर्ण करून घेण्यासाठी आपण ही सेवा आहे ती नक्कीच करावी। या सारा अमृतामध्ये प्रचंड ताकद आहे। तुमच्या कोणत्याही इच्छा, अपेक्षा असू द्या किंवा तुमचे कितीही मोठे प्रश्न असू द्या, ते सुटल्याशिवाय राहणार नाहीत, ते नक्कीच सुटणार। तुम्हाला संतान प्राप्ती संदर्भात प्रॉब्लेम असू द्या किंवा तुम्हीही खूप कष्ट करूनही तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये किंवा तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाही, किंवा काही मुलं आहेत त्यांना नोकरी लागत नाही, नोकरीसाठी ते खूप प्रयत्न करत आहेत, अशा मुलांसाठी, किंवा जे काही असे मुलं किंवा मुली आहेत की ज्यांचं लग्नही जमत नाही, असेही काही आहेत, त्यांच्यासाठी ही सेवा खूप प्रभावशाली सेवा आहे। या समस्येवरती एकमेव मार्ग म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची कोणतीही सेवा करणे। कोणतीही म्हणजे तुम्ही तारक मंत्राची जी सेवा आहे तीही करू शकता। ती संकल्पयुक्त कशी करावी तोही मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। त्याचबरोबर आत्ता जी मी तुम्हाला सेवा सांगणार आहे ती म्हणजे स्वामींचं जे सारा अमृत आहे त्याचा आपण संकल्पयुक्त किंवा आपल्याला संकल्पयुक्त जरी नाही करणं झालं शक्य तर ती सेवा कशी करावी या संदर्भात सर्व काही माहिती आता सांगणार आहे। संकल्पयुक्त सेवा करणे म्हणजे आपल्याला ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी आणि ठरलेल्या वेळेतच आपल्याला ही सेवा आहे ती आपल्याला पूर्ण करायची असते। आणि संकल्पयुक्त नाही म्हणजे तुम्ही कधीही वाचन केलं तरी चालू शकतो। एखादा दिवस जरी तुमचा आधीमध्ये जरी राहिलं वाचन तरीही चालू शकतं। आपल्याला ही सेवा सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरामध्ये जाऊन आपल्याला नारळ एक ठेवायचा आहे आणि त्यावरती खडीसाखर ही आपल्याला ठेवायची आहे। तुमच्याजवळ जर मंदिर किंवा स्वामी समर्थ महाराजांचे जर केंद्र जर नसेल तर तुमच्या घरामध्ये जो स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल त्याच्याही समोर आपण नारळ आणि खडीसाखर ठेवली तरीही चालेल। आपल्याला त्यांच्यासमोर खडीसाखर, नारळ ठेवल्यानंतर समोर हात जोडून बसायचं आहे। जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असेल तर आपण असं बोलायचं आहे की स्वामींना की मी किती दिवसाची तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा करणार आहेत तेवढे दिवस आपण त्यांना
सांगायची आहे एवढ्या दिवसाची. आणि नंतर आपण त्यांना बोलायचं आहे की माझा हा जो प्रश्न आहे तो सुटावा, जो आपला प्रश्न आहे तो त्यांना सांगायचा आहे. तुम्ही नक्कीच यातून मार्ग काढून दाखवा. माझी ही समस्या आहे ही सोडवा. मी सेवा करणार आहे, पण माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. असे आपण स्वामी महाराजांना प्रार्थना आहे ती करायची आहे. आणि जर तुम्ही संकल्पयुक्त जर नसेल करणार तर आपण यामध्ये फक्त दिवस बोलायचे नाहीत, की मी ही सेवा करणार आहे असं आपण बोलायचं आहे, पण दिवस आहेत ते आपण बोलायचे नाहीत. म्हणजे मी एवढेच दिवस करेन, तेवढ्याच दिवसात पूर्ण करेन असं आपल्याला बोलायचं नाही. स्वामींची कोणतीही सेवा आपल्याला सुरू अगोदर आपण घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो जरी नसेल तुमच्याकडे तर तो नक्कीच आणावा. ज्यांच्याकडे असेल काहीच प्रॉब्लेम नाही त्यांना, पण ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आवर्जून आणावा. ही सेवा करताना कोणतीही पूजा मांडणी आपल्याला करायची नसते. ही सेवा स्त्री, पुरुष, मुलं, मुली कोणीही करू शकतं. जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर आपल्याला सेवा सुरू करण्याच्या अगोदर संकल्प हा सोडायचा असतो. तर तो संकल्प आपण कसा सोडायचा असतो ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसायचं आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये थोडे पाणी, फूल, अक्षदा घ्यायचं आहे आणि आपलं नाव आहे ते बोलायचं आहे. आपलं गोत्र आहे ते आपण सांगायचं आहे. ही सेवा आपण किती दिवसाची करणार आहोत तेही आपण बोलायचं आहे. तुम्हाला किती दिवसाची करायची आहे ती बोलायचं आहे. आपला जो काही प्रश्न आहे किंवा आपली जी समस्या आहे तीही त्यांना सांगायची आहे. महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझी सेवा निर्विघ्नपणे पार पडावी, मान्य करून घ्यावी आणि माझा हा प्रश्न सोडवावा अशी प्रार्थना करायची आहे. नंतर ते पाणी आपण खाली ताम्हनात आहेत ते सोडायचं आहे. ही पाणी आपण तुळशीला आहे ते घालायचं नाही. इतर कोणत्याही आपण झाडांना घातलं तरी चालू शकते. आपण सेवा सुरू करताना आपल्याला आसन हे बसायला घ्यायचं आहे. बिना आसनाचं आपल्याला बसायचं नाही. ही सेवा आपण कशी म्हणजे वाचनासाठी आपण कशी सुरुवात करायची आहे किंवा प्रथम काय वाचावं ते आता आपण पाहूया. प्रथम आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे स्तवन आहे ते आपण प्रथम वाचन करायचं आहे. यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ मंत्र जप आहे ते आपल्याला करायचे आहे आणि यानंतरच आपल्याला त्यांचे अध्याय आहेत याला सुरुवात करायची आहे. आपण संकल्पयुक्त करणार आहोत म्हणजे आपण एक पूर्ण पाठ म्हणजे पूर्ण अख्ख 1 पासून ते 21 अध्याय हे आपल्याला एका दिवसात कंप्लीट करायचं आहेत. हा आपला एक असा पाठ होऊ शकतो. अशा प्रकारे आपण किती दिवसाची सेवा करणार आहोत त्यानुसार आपण रोज एक पाठ म्हणजे अख्खं जे संपूर्ण अध्याय आहेत ते आपल्याला रोजच वाचन करायचे आहेत. आणि आपण जर संकल्पयुक्त जर आपल्याला नाही करणं शक्य होत किंवा कोणालाही काही प्रॉब्लेम असू शकतो, कॉलेजची मुलं असतात किंवा नोकरीनिमित्त बाहेर जाणं, तर आपण दुसऱ्याही पद्धतीने आपण करू शकतो की आपण रोज 7-7 अध्यायाचं वाचन करू शकतो. म्हणजे तुमचं 3 दिवसामध्ये एक पारायण कंप्लीट होईल. आणि जरी तुम्हाला 7 अध्याय जरी खूप वाटत असले तरी तुम्ही 3-3 रोज अध्याय वाचन करू शकता, जेणेकरून तुमचे 7 दिवसामध्ये एक पारायण कंप्लीट होईल. म्हणजे पूर्ण 21 दिवसामध्ये तुमची 3 पारायणं कंप्लीट होतील. अशाही पद्धतीनं तुम्ही केलं तरी चालेल. यातील कोणत्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मी 3 पद्धती सांगितलेल्या आहेत. संकल्पयुक्त तुम्ही करू शकता. 7 रोज 7-7 अध्यायाचं करू शकता किंवा रोज 3-3 अध्यायाचंही करू शकता. तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुम्हाला वेळ कसा आहे यानुसार तुम्ही ही सेवा करायची आहे. स्वामींची ही सेवा खरंच करून बघा. खूप म्हणजे खूप प्रभावशाली ही सेवा आहे आणि आपल्या इच्छा आहेत त्या नक्कीच सर्व काही आहेत त्या नक्कीच पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि आपल्याला खूप छान अशी संधी आलेली आहे आता श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याची. कारण या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये जी आपण सेवा करतो ती श्री स्वामी समर्थ महाराज आहेत ते आपली सेवा मान्य करून घेतात. म्हणजे इतर वेळेसही आपण सेवा केलेली तीही आपली सेवा मान्यही करून घेतात. पण आत्ता त्यांचा प्रकट दिन आलेला आहे आणि यावेळेची सेवा आहे ती आपण खूप मनपूर्वक आणि आपण
अंतर्मनापासून ही सेवा आहे ती आपण करायची आहे. तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती नक्कीच श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. ती तुमची जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल. आणि ही जी आपण सेवा आहे ही आपल्याला 10 एप्रिल या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आपल्याला ही सेवा आहे ती आपल्याला रुजू करायची आहे. म्हणजे त्यांना आपल्याला सांगायचं आहे की ही मी केलेली सेवा आहे ती मान्य करून घ्यावी. आणि यानंतर आपण स्वामी समर्थांना गोड असा नैवेद्य प्रकट दिनाच्या दिवशी दाखवायचा आहे किंवा आपण त्यांची प्रार्थनाही आपल्याला करायची आहे. या दिवशी आपल्याला हे पारायण करत असताना नियम काय आहेत, नियम काय पाळायचा आहे. आपण हे जे पारायण करत आहोत हे आपलं जेवढा कालावधी आपल्या घरामध्ये चालू आहे तेवढ्या कालावधीमध्ये आपल्याला मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे. मांसाहार हा आपल्याला खायचंही नाही आणि घरातही शक्यतो करून बनवण्याचं तुम्ही टाळाच. ब्रह्मचर्य पाळावे. अन्नही आपण खाऊ नये, म्हणजे दुसऱ्याच्या घरचं आहे ते आपण खायचं नाही. अशा प्रकारे आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या सारामृताचं पारायण हे आपल्याला या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये करायचं आहे. ही सेवा तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप छान असा अनुभव येईल. ही स्वामींची खूप सुंदर अशी आणि खूप अशी अमृततुल्य अशी ही सेवा आहे. या सेवेने आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. मी ही सर्व सांगितलेली माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.